गेल्या 10 वर्षापासून मेळघाटचा महत्वाकांक्षी प्रकल्प धारणी तालुक्याच्या धोदरा या गावानजीक कावरा प्रकल्पाच्या नावे बांधकाम कार्य करण्यात आले होते। या बांधकामामध्ये 10 वर्षांपूर्वी हजारो ब्रास गौण खनिज निघाले होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळ्या दगडांचा प्रामुख्याने समावेश होतो। गंभीर बाब अशी की स्थानिक महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने कावरा प्रकल्पातून दररोज हजारो ब्रास काळ्या सोन्याची म्हणजे काळ्या दगडाची तस्करी केली जाते आहे, ज्यामध्ये 40 mm व 60 mm चा समावेश आहे। स्थानिक महसूल प्रशासनाला कोणतीच रॉयल्टी न भरता तसेच कोणतीच परवानगी न घेता तस्करांनी या मौल्यवान गौण खनिजावर आपली काळी नजर ठेवून दिवसाढवळ्या दररोज हजारोच्या संख्येत तस्करी केली जाते आहे। परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल सुद्धा तस्करी होत असल्यामुळे बुडतो आहे। धारणी तालुक्यांतर्गत गेल्या 10 वर्षापूर्वी कावरा प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले होते। या बांधकामानंतर या ठिकाणी हजारो ब्रास गौण खनिज निघाले होते आणि त्या 10 वर्षापासून येथील जे तस्कर आहे गौण खनिज तस्करांची याच्यावर काळी नजर दिसून येत आहे आणि संबंधित महसूल प्रशासनाने येथील संपूर्ण गौण खनिज काळ्या तस्करांना विकल्याचे चित्र दिसून येत आहे। गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणावरून हजारो ब्रास गौण खनिजाची तस्करी झाल्याचे चित्र दिसून येत आहे। तरी पण आजपर्यंत महसूल विभागाने कोणतीच कारवाई केलेली नाही। याचा अर्थ असा की महसूल प्रशासनाने तस्करांना अभय देत सदर तस्करी अधूनमधून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने केली जात असल्याचे गंभीर चित्र यावेळी दिसून येते आहे। धारणी तहसील कार्यालयातच एक नायब तहसीलदार अनिल नाडेकर व इतर नायब तहसीलदारांची जबाबदारी पार पाडत असल्यामुळे सदर तस्करी शक्य झाली असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात केली जाते आहे। कावरा प्रकल्पावर दररोज हजारो ब्रास गिट्टी फोडल्या जाते। धारणी तालुक्यात सुरू असलेल्या बहुतांश शासकीय कामावर सदर तस्करीची गिट्टी आणि बोल्डर वापरल्या जात आहे। सदर तस्करी आणि चोरीचा माल गिट्टी व बोल्डर शासकीय कामावर सर्रास दिवसाढवळ्या वापरला जातो आहे। हा सर्व गैरप्रकार केवळ स्थानिक महसूल प्रशासनाच्या आदेशानेच शक्य आहे अशी खमंग चर्चा यावेळी पर्यावरण प्रेमींमध्ये होते आहे। सदर गैरप्रकाराकडे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी विशेष लक्ष देऊन कायदेशीर दंडात्मक आणि फौजदारी कार्यवाही करण्याची सक्त गरज आहे। शासनाचा कोट्यावधी रुपया खर्च करून कावरा प्रकल्पाचे बांधकाम करण्यात आले होते। महसूल प्रशासनाच्या जाणून दुर्लक्षामुळे आणि तस्करांना अभय दिल्यामुळे प्रकल्पास धोका निर्माण झालेला आहे। संबंधित तस्कर कावरा प्रकल्पाला लागून असणाऱ्या जमिनीला उकरून त्यामध्ये दगड, बोल्डर आणि गिट्टी काढत आहेत। यामुळे प्रकल्पाची संरक्षण भिंत कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। इतकेच नव्हे तर प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीला लागूनच दगडांची तस्करी होत असल्यामुळे संरक्षण भिंतीच्या पलीकडून पाणी लिकेज होऊन संपूर्ण डॅम फुटण्याची सुद्धा तीव्र शक्यता आहे। अशा परिस्थितीत संबंधित लघु पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे। आता संबंधित महसूल विभाग आणि लघु पाटबंधारे विभाग तस्करांवर कारवाई करणार का हा मोठा प्रश्न यावेळी उद्भवतो आहे। तस्मिन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।